आता तुम्ही म्हणणारा बस स्टँड, बस, एसट्या हे सगळं विषय पण तसा आहे हो, कारण आजचा विषय ह्यातच आहे सगळं. पहिला आपल्या गावात आपण ज्या गाडीत बसलो ती गाडी आली पहिला हातकणलेत गाडी येऊन 5 मिनिटं थांबली, तिथनं डायरेक्ट निघाली आणि ती पोचली म्हणजे डायरेक्ट जयसिंगपूर. आणि जयसिंगपुरातनं थेट सांगलीत आल्या पहिला जेवून घेऊया म्हटलं आणि जेवून पुढचा प्रवास करूया आणि तुम्हाला पण सांगूया की असा विषय काय झाला. आज आपण चाललेलो विट्याला आणि विट्याला जायचं कारण म्हणजे आज आपलं एक काम होतं, त्यासाठी आपण विट्याला चाललो. आणि एवढ्या सगळ्या गाड्या बदलायचा काहीच विषय नव्हता, पण हे फक्त झालं एका चुकीमुळे, ते म्हणजे आपल्याला झालेलं. पण असो, आपल्याला इथनं विट्याची गाडी मिळालेली आणि आपण आता पोहोचलेलो बुधगाव मध्ये. थोड्या वेळात कोल्हापूरमध्ये पोहोचले, हे असं ट्रॅफिक लागलेलं आणि ट्रॅफिक एवढं लागलेलं की जवळजवळ 1 तासभर तर निवांत की त्या गाडीचं झोप त्यानं काढून झाल्यावर आपण पोहोचलो ते म्हणजे थोडी फळं त्यानं घेतलीत आणि गेल्या गेल्या पहिला घेतला तो म्हणजे आपण ज्या कामासाठी गेलेलो ते काम पण झालेलं आणि तिथनं आपल्याला गाडी पण घेऊन यायची. असा आमचा परतीचा प्रवास चालू झाला, तो म्हणजे गाडी. येताना आपण आलेलो बस, त्या बसची आपल्याला काही एवढी सवय त्यामुळे गाडीवरनं प्रवास किती पण लॉंग रूट असल्यामुळे इकडे तिकडे जरा कंटाळा आल्यासारखं होते, पण नंतर काय एवढं वाटत नाही. असाच भावना आजचा झाला आपला विट्याचा प्रवास. कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडियाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.